आज हनुमान जयंती, त्याबद्दल एक छानसा प्रसंग मी तुमच्या समोर ठेवत आहे। तर मित्रांनो, झालं असं की राम आणि रावण यांचं युद्ध ज्यावेळी चालू होतं आणि त्या युद्धामध्ये सर्वजण युद्ध करत होते, म्हणजे रामाच्या साईडची वानर सेना आणि रावणाच्या बाजूची दानव सेना, असं यांच्यामध्ये युद्ध चालू होतं। आणि युद्ध चालू असताना त्या ठिकाणी हनुमान दानवांवर प्रहार करत होते। त्याच वेळी हनुमान एका दानवावर प्रहार करता करता थांबले। आता प्रहार करता करता हनुमान का थांबले असतील म्हणून दुरूनच लक्ष्मणाने पाहिलं। आता लक्ष्मण तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की थोडेसे रागीट स्वभावाचे आहेत। मग आता हनुमान जर दानवावर प्रहार करत नसेल तर तो दानव नक्कीच हनुमंतावर प्रहार करेल, म्हणून लक्ष्मण धावत आले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक बाण त्या दानवाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच वेळी हनुमान त्या बाणाच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यानंतर हनुमान त्यांना म्हणाले की लक्ष्मण भैया, की या ठिकाणी फक्त बाणच काय, तुम्ही ब्रह्मास्त्र जरी सोडलं तरी सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला त्याला ते मारू देणार नाही, त्या दानवावर तुम्हाला प्रहार करू देणार नाही। तर लक्ष्मणाला फार आश्चर्य वाटलं। लक्ष्मण त्यावेळी काहीच बोलला नाही, परंतु ज्यावेळी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर युद्धविराम झाला आणि त्यावेळी सर्व जेव्हा एकत्र बसले त्यावेळी लक्ष्मण प्रभू रामचंद्रांना म्हणतात की दादा, मला ह्या हनुमंताचं काही कळत नाही म्हणे। अचानक युद्ध चालू असताना आज दानवावर प्रहार करता करता हनुमान थांबला आणि त्याचं कारणही सांगितलं नाही। आणि त्याच वेळी रामचंद्रांनी विचारलं की हनुमंता, काय झालं तुझ्या बाहुबलाला, काय झालं तुझ्या शौर्याला, अचानक प्रहार करता करता का थांबलास? त्यावेळी हनुमंताने जे उत्तर दिलं त्यामधून हनुमंताची रामभक्ती प्रगट होते। देवावर किती प्रेम करावं हे आपल्याही लक्षात येईल, असं हनुमंताने छान उत्तर दिलं। हनुमंत म्हणाला, देवा, ज्यावेळी मी त्या दानवावर प्रहार करत होतो तेव्हा घाबरूनच त्याच्या मुखातून हे राम असे शब्द बाहेर आले आणि त्यामुळे या रामनामाच्या शक्तीपुढे माझंच काही चालत नाही। तर जेव्हा घाबरलेल्या दानवाच्या मुखातून हे राम हे शब्द ऐकले तेव्हा त्या ठिकाणी माझे हात आपोआपच थांबले, माझं बाहुबल अचानक शून्य झालं आणि म्हणून जो घाबरून सुद्धा तुमचं नाव घेतोय त्याच्यावर सुद्धा मी प्रहार करू शकत नाही, इतकी शक्ती या रामनामामध्ये आहे। आणि प्रभू रामचंद्रांनी ते शब्द ऐकल्यानंतर, हनुमंताचे ते शब्द ऐकल्यानंतर दोन्ही हात असे पुढे केले आणि हनुमंताला एक छानसं आलिंगन दिलं। यातून कळतं की देव आणि भक्त यांच्यामध्ये किती प्रेम असायला हवं आणि किती प्रेम होतं हनुमंताचं प्रभू रामचंद्रांवर। जय जय श्रीराम।